राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन जी, आमचे सहकारी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे जी, माननीय अजितदादा पवार जी, ज्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक आज आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रकाशित करून भेट दिलेलं आहे, ते माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव जी, मंगल प्रभात लोढ़ा जी, दीपक केसरकर जी, प्रवीण दरेकर जी, संजय बनसोडे जी, कालिदास कोलमकर जी, भाई गिरकर जी, राजकुमार बडोले जी, अमर सांगळे जी, अमोल मुटकरी जी, राहुल शिवाळे जी, नागसेन कांबळे जी, मुख्य सचिव श्रीमती सुजाता सोनेक, श्री भूषण गगराने, श्री विवेक फणसाळकर, श्री संजय यादव, या ठिकाणी आमच्या या समितीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपण सर्व लोक या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता आलो आहोत. आणि आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे. जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झालाय, जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था होतोय. याचं सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे. मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे. कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे. आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान, त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते. त्यांचा जवळजवळ सगळ्या विषयात प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास होता, व्यासंग होता. आणि ती दृष्टी ही संविधानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातून जो समतेचा, बंधुतेचा एक संदेश दिला, तो संदेश देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपण अंगीकारला हे आपल्याला पाहायला मिळतं. आज खरं म्हणजे मी डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे मनापासून अभिनंदन करीन आणि आभार मानेन की त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक या ठिकाणी लिहिलं. मी बसल्या बसल्या ते पुस्तक चाळत होतो. एक प्रकारे बाबासाहेबांच्या जीवनाचा इतिहास आणि भारतीय संविधानाचा इतिहास आणि कशा प्रकारे बाबासाहेबांच्या विचाराने हे संविधान तयार होत गेलं याचा अतिशय सुंदर आलेख हा डॉक्टर नरेंद्र जाधवांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं हे जे आमचं प्रजासत्ताक आहे, आमचं रिपब्लिक आहे, याला एक प्रकारे दिशा देणारा महामानव म्हणून जे वर्णन आपण डॉक्टरसाहेब केलेलं आहे ते अतिशय सार्थ अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी झालेलं आहे. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. या देशामध्ये कायदे मंत्री म्हणून, मजूर